कांदे पोहे खूपच छान झालेले आहे. कसे बनवले चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी पोहे घेतलेले आहेत. बाजारामध्ये पातळ व जाड अशा 2 प्रकारचे पोहे मिळतात. मी इथं जाडसर पोहे घेतलेले आहेत. पोहे भिजण्यापूर्वी गाळणीनं गाळून स्वच्छ करून घ्यायचे. पोहे बनवण्यासाठी इथं मी पोहे स्वच्छ धुवून भिजून घेतलेले आहेत. गॅसवर कढई ठेवली व त्यामध्ये मी 2 पळ्या तेल घातलं. पोहे बनवताना तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं, त्यामुळेच पोहे मऊ सुटसुटीत होतात. तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी अर्धी चमची जिरं घालते. जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालते. मिरच्या चांगल्या तेलामध्ये परतून घेऊया. कांदे पोहे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूपच आवडते. मिरच्या चांगल्या तेलात परतल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये मी ओले वाटाणे टाकते. वाटाणे चांगले तेलात तळले गेलेले आहेत, त्यामध्ये थोडे शेंगदाणे घालते. वाटाणे व शेंगदाणे तेलात चांगले परतले गेलेले आहेत, त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकते. कांदे 1 मिनिटभर तेलामध्ये चांगले परतून घेते. मुले भाज्या खाण्यासाठी टाळाटाळ करतात. त्याच भाज्या जर तुम्ही या पोह्यामध्ये घातल्या तर मुलं ते आवडीनं खातील. 1 चमचा चवीप्रमाणे मीठ घालते. कांदे ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही कांदे पोहे बनवून बघा. खरंच खूप चविष्ट होतात. कांदे चांगले तेलामध्ये परतले गेलेले आहेत, त्यामध्ये मी 1 चमचा बडीशोप घालते. पोह्यांमध्ये बडीशोप घातल्यामुळे पोहे खूपच चविष्ट होतात. पोह्यांना हेल्दी बनवण्यासाठी त्यामध्ये चिरलेले गाजर व टमाटे टाकते. व तेलामध्ये मिनिटभर चांगले परतून घेते. गाजर व टमाटे चांगले परतले गेलेले आहेत, त्यामध्ये मी अर्धी चमचे हळद घालते. तुम्ही हळद तेलात घालण्याऐवजी भिजलेल्या पोह्यांनाही लावून घेऊ शकतात. पोहे मी 10 मिनिटाकरता भिजून ठेवले होते. भिजलेल्या पोह्यांवर मी अर्धा लिंबूचा रस टाकते. पोहे बनवताना लिंबूचा रस टाकल्यामुळे पोह्यांना छान चव येते. भिजलेले पोहे मी कढईमध्ये टाकले व हलक्या हाताने चांगले परतून घेतले. तुम्ही बघू शकता पोह्यांमध्ये आपण भाज्या चिरून घातल्यामुळे पोह्यांना रंग किती छान आलाय तो. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. गॅसची फ्लेम कमी करून साधारण मी 5 मिनिटं पोहे चांगले परतून घेते. पोह्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्ही 1 चमचा साखर पोह्यामध्ये घातली तर पोह्यांना छान आंबट गोड चव येते. तुम्ही बघू शकता कांदे पोहे खूपच छान झालेले आहेत. झटपट होणारे पौष्टिक कांदे पोहे तयार आहेत. तुम्ही या पद्धतीनं कांदे पोहे बनवून बघा व तुमचे पोहे कसे झाले ते मला कमेंट्समध्ये सांगा.